आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। विकृत कॅप्टन खरातची आजची चौकशी संपलेली आहे। कॅप्टन खरातची 7.5 तास ही चौकशी चाललेली आहे। एसआयटीच्या टीमकडून खरातची आज चौकशी करण्यात आली। महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणात अशोक खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आज एसआयटीकडनं तब्बल 7 तास त्याची चौकशी झालेली आहे। ही आता चौकशी संपली आहे असं समजतंय। एसआयटीच्या टीमकडनं कॅप्टन अशोक खरातची चौकशी चाललेली आहे। तब्बल 7 तास ही चौकशी सुरू होती। महिलांचं लैंगिक शोषण केल्या प्रकरणात अशोक खरातवर गुन्हा दाखल आहे। विकृत कॅप्टन खरातची आजची चौकशी संपलेली आहे। एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल 7 तास कॅप्टन खरातची चौकशी केलेली आहे। या चौकशीमधनं आता अनेक गोष्टी समोर येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय तब्बल 7 तास एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी विकृत कॅप्टन खरातची चौकशी केलेली आहे। अनेक गोष्टी आता या चौकशीमधनं समोर येऊ शकतात। पुढचा कार्यक्रम काय असणार आहे? पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते का? काय पोलिसांकडनं सांगण्यात आलंय? नक्कीच गेल्या 7 तास ही चौकशी सध्या एसआयटी कडून करण्यात आलेली होती आणि थोड्याच वेळापूर्वी ही चौकशी संपलेली आहे आणि ह्या चौकशी दरम्यान अनेक बाबी जबाब जो आहे तो एसआयटी कडून लिहून घेण्यात आलेला आहे आणि आता कॅप्टन खरातला ह्या ज्या ठिकाणी एसआयटी कडून चौकशी करण्यात आलेली होती तिथून काढण्यात आलेला आहे। त्यांची रवानगी ही आता पोलीस कस्टडीमध्ये करण्यात आलेली आहे। आता जरी 7.5 तास पर्यंत जरी चौकशी करण्यात आली असली तरी उद्या देखील अशीच चौकशी होण्याची शक्यता आहे, कारण अनेक सेलिब्रिटी असतील, अनेक राजकीय नेते असतील, त्यांच्याबरोबर असलेले जे संबंध आहेत त्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर जे 100 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, महिलांवरती ज्या अत्याचाराचे जे व्हिडिओज पोलिसांच्या हाती लागलेले आहेत याबाबत देखील मोठी चौकशी होणार आहेत। त्याचबरोबर जी बेनामी जी संपत्ती ज्या खरातांनी त्यांच्या नावावरती आहे याची देखील चौकशी देखील ह्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे। सध्या आता एसआयटीची जी चौकशी आहे ती 7.5 तासानंतर संपलेली आहे। आता उद्या देखील अशीच चौकशी होण्याची शक्यता आहे। सध्या आता खरातला आता कस्टडी देण्यात आलेली आहे। इथून भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे। उद्या देखील आता खरातची जी चौकशी आहे ती होण्याची शक्यता आहे। निश्चितच सागर, त्यामुळे आता उद्या पुन्हा एकदा चौकशी होते का हे देखील पाहावं लागणार आहे, कारण अनेक मुद्द्यांच्या अनुषंगाने हा संपूर्ण तपास सुरू आहे। राजकीय संदर्भ देखील या संपूर्ण प्रकरणाला आहे, त्यामुळे त्या अंगाने देखील चौकशी होतीये। उद्याच्या या चौकशीकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद सागर या माहितीसाठी।